एक धक्कादायक माहिती अजित पवारांच्या विमान अपघातावरती आता सोशल मीडियावरती व्हायरल झाली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. पण त्यानंतर सोशल मीडियावरती काही पोस्ट शेअर करण्यात आल्या. त्यामध्ये विकिपीडियाची एक पोस्ट होती. तर ती विकिपीडियाची पोस्ट खूप धक्कादायक होती. त्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं, अजित पवार यांचं निधन 27 जानेवारीलाच झालं. पण दादांच्या विमानाचा अपघात झाला तो 28 तारखेला. मग इथे प्रश्न असा येतो, विकिपीडियाला अगोदरच कसं माहिती अजित पवारांचं निधन होणार आहे? विकिपीडियाला हे अगोदरच कसं काय माहिती होतं की असं घडणार आहे? त्यामुळं या गोष्टीची चर्चा आता सोशल मीडियावरती सुरू झाली. अजित दादांच्या विमानाचा अपघात होण्या अगोदरच विकिपीडियाला हे कसं काय माहिती होतं अजित पवारांचं निधन झालं म्हणून? आता त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ, हे नेमकं काय आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दादा यांचं 28 जानेवारीला सकाळी 8:45च्या दरम्यान विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. हा अपघात झालता साधारणतः 8:45च्या दरम्यान. त्यानंतर 1 तासांनी दादांच्या मृत्यूची बातमी सर्वत्रच प्रसारित झाली. पण विकिपीडियावरती मात्र वेगळंच लिहिलं होतं. 27 तारखेलाच ती अपडेट देण्यात आली होती. म्हणजे त्या ठिकाणी लिहिलेलं होतं, 27 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला. पण आपण जर विकिपीडियावरचे एडिट पाहिले तर त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय, 27 जानेवारीला अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपलाय. त्या व्यक्तीने काय लिहिलं होतं, अजित पवार यांचा 27 जानेवारीलाच उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपला. कारण की बऱ्याच दिवसापासून बातम्या चालू होत्या, शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही एकत्रित येणार, त्यानंतर अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार. त्यामुळे एका व्यक्तीने ही माहिती विकिपीडियावरती 27 तारखेलाच लिहिली होती. पण आपण जेव्हा विकिपीडियावरती जाऊन एडिट ऑप्शन चेक केलं, तेव्हा काही लोकांनी अजित पवारांचा अपघात हा 8:45ला घडला, पण त्या लोकांनी सकाळी 4:30 ते 4:45च्या दरम्यान ही माहिती अगोदरच टाकलेली होती. म्हणजे बघा, अजित पवारांचा 28 तारखेला 8:45च्या दरम्यान अपघात झाला, मृत्यूची बातमी सकाळी 10 वाजता आली. पण विकिपीडियावरती 28 तारखेला सकाळी पहाटे 4:30 ते 5:30च्या दरम्यान ही माहिती अगोदरच टाकली गेली होती. त्यामध्ये सर्व माहिती टाकलेली होती. मृत्यू कधी झाला, त्यांचं वय किती होतं, किती वेळा उपमुख्यमंत्री राहिले. पण जर अजूनही विकिपीडियावरती जाऊन पाहिलं तर या गोष्टी आहेत तशाच दिसतात. पण आम्ही जेव्हा स्वतः विकिपीडियावरती चेक केलं, तेव्हा ही गोष्ट लक्षात आली, ज्या दिवशी अजित पवारांचा अपघात झाला होता म्हणजे त्याच दिवशी 28 तारखेला सकाळी 4 ते 4:30च्या दरम्यान ही अपडेट विकिपीडियावरती अगोदरच केलेली होती. त्यामुळेच तर लोकांच्या मनामध्ये आणखीन जास्त संभ्रम निर्माण झाला. तो म्हणजे विकिपीडियाला कसं माहिती होतं की अपघात होणार आहे? ज्या ज्या लोकांनी विकिपीडियाची ही पोस्ट पाहिली त्यांनी कोणताही विचार केला नाही, काही नाही केलं आणि सोशल मीडियावरती शेअर करायला सुरुवात केली. त्यामुळे झालं असं की लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न येऊ लागले, पण कोणीही या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. विकिपीडिया नेमकं कोणता टायमिंग वापरतं? विकिपीडिया हे ना UTCचा टाइम वापरतं, म्हणजे तो एक स्टँडर्ड टाइम असतो. विकिपीडियावरील टायमिंग आहे ना जगभरातील देशांसाठी असतो आणि आपल्या भारतामध्ये कसं आहे, आपल्याकडे ज्या काही घटना घडतात त्या आपल्या भारतातील टायमिंगनुसार आपण पाहतो. म्हणजे कसं बघा, एकदम साध्या सोप्या शब्दामध्ये सांगतो, जर आपल्या इकडे सकाळचे 10 वाजले असतील तर असं नाही की जगभरामध्ये सकाळचे 10 वाजले असतील. जगभरामध्ये प्रत्येक देशामध्ये वेगवेगळा टायमिंग असतो. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जर आपल्या भारतामध्ये आता रात्र असेल तर कुठे दिवस उजेडत असेल, तर कुठे सकाळ झालेली असेल. त्यामुळं झालं असं की लोकांना समजलंच नाही, विकिपीडियाला हे अगोदर कसं माहिती झालं की अजितदादांचा अपघात होणार आहे. त्याचं असं आहे की विकिपीडियावरती जो सकाळी 4:30-4चा टायमिंग लिहिलेला होता, तो आपल्या भारताच्या टायमिंगनुसार पाहिला तर सकाळचे 10 वाजलेले होते. म्हणजे विकिपीडियावरती जो टायमिंग अपडेट झालेला होता तो सकाळी 28 तारखेला 10 वाजताच झाला. पण स्टँडर्ड टाईमनुसार जर पाहिलं तर तिथे सकाळचे 4:30 वाजता दाखवत आहे. तर यामध्ये लोकांची ही चुकी नाही, कारण की बऱ्याचशा लोकांना विकिपीडियाचं टायमिंग माहितीच नाही. त्यांना समोर जी पोस्ट दिसली त्यांनी ती शेअर केली आणि मग लोकांनाही वाटलं विकिपीडियाला हे अगोदर कसं माहिती होतं हे सर्व घडणार आहे. खरं तर हा सर्व टायमिंगचा खेळ होता. ज्या लोकांना विकिपीडियाचा टायमिंग माहिती असतो त्यांना समजलं, पण ज्यांना माहिती नाही ती लोक वेगळ्याच प्रकारचे विचार करायला लागले.